वेलकम टू ऑल. नालंदा भारतमच्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. संयुक्त गट पूर्व परीक्षा जी की आपली 12 जुलैला असणार आहे, त्याच संदर्भात हाय व्हॉल्यूम कोर सब्जेक्ट ही एक आपण सिरीज चालू करत आहोत. लेक्चर सिरीज आहे. यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर PYQ, त्याच्या संदर्भात टॉपिक आणि त्याच्यावरती वीकली टेस्ट असणार आहे. ठीक आहे. यामध्ये जे काही महत्त्वाचे जे इम्पॉर्टंट जे सब्जेक्ट आहेत, त्या सब्जेक्टमध्ये काही टॉपिक्स आहेत, जसे की राष्ट्रपती म्हणा, अनुसूची म्हणा, किंवा भूगोलाचे समजा नद्या पर्वते वगैरे आपल्याला येतात पेपरला. ठीक आहे. अशाच प्रकारचे जे काही हाय व्हॉल्यूम, जसे की ज्यामध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकतो, कमीत कमी एफर्ट्स टाकून पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकतो, अशा प्रकारचं ही आपली लेक्चर सिरीज असणार आहे. व्हिडिओ लेक्चर संपूर्ण पहा. म्हणजे यामध्ये काहीच असं ठेवलेलं नाही की म्हणजे की तुम्हाला असं शोधा वगैरे लागेल. ठीक आहे. UPSC लेवलचा आपण हे लेक्चर कंप्लीट करण्याचा UPSC किंवा राज्यसेवे लेवलचा अभ्यास जो असतो तशा संदर्भात आपण हे लेक्चर सिरीज असणार आहे की ज्यामध्ये काहीच राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की जर आपण या लेवलचा जर अभ्यास केला, ठीक आहे, तर आपण असं म्हणू शकणार नाही की हां की अरे आपला पेपर जरा टफ गेला किंवा काय. ठीक आहे. आपण आपल्याला पेपरमध्ये असतं एवढं, पण आपण जर एवढं करून गेलो तर आपला पेपर इझी जातो. ठीक आहे. मग सुरू करूया आजच्या लेक्चरला. आता सुरुवातीला काय केलेलं आहे की इथं मी पहिल्यांदा आपले PYQs घेतलेले आहेत की जेणेकरून आयोगाचा ट्रेंड कसा आहे किंवा आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतो, ठीक आहे, त्याची टफनेस कशी आहे, हे आपल्याला इथे आपण ॲनालिसिस करूया पहिल्यांदा. हां. आता बघा, पहिला प्रश्न काय हा 2023मध्ये विचारलेला आहे. काय समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही विचारले. हां. आता इथं ऑप्शन बघा काय दिलेत: करारनामे, जकात, जंगले, दिवाळखोरी आणि नादारी. आता आपल्याला माहिती पाहिजे काय की समवर्ती सूची ही कोणत्या शेड्यूलमध्ये येते. ठीक आहे. तुम्हाला माहीत असेल की 7th शेड्यूलमध्ये ही समवर्ती सूची आहे. त्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा 3 सूच्या आहेत. हां. आता ह्या तिन्ही सूच्यामध्ये जे काही युनियनचे लिस्ट असेल त्यांचे काय त्यांना कामे वाटून दिलेली आहेत, त्या संदर्भात ही सूची आहे, जी 7वी अनुसूची आहे. ठीक आहे. आता ह्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. हे आपण व्हिडिओ लेक्चर झाल्यानंतर आपण जी टेस्ट सिरीज घेणार आहोत तर त्यामध्ये हे तुम्हाला ह्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे एक्सप्लेनेशन सांगण्यात येईल. ठीक आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. काय आहे की आता बघा, हाच प्रश्न काय केलेला आहे, वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. हां. काय विचारले? कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यामधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे. ठीक आहे. आता इथं जर एखाद्या विद्यार्थ्याने काय केलं असेल, जर 2023चा जर हा प्रश्न सोडवला असता तर त्याचा हा प्रश्न 2024चा हा बरोबर आला असता. म्हणजे याच्या थ्रू काय कळतंय की आयोगाचा ट्रेंड कसा आहे की तो PYQ रिपीट करतोय, पण कशा पद्धती म्हणजे टॉपिक रिपीट करतोय पण कशा पद्धतीने करतोय ते आपल्याला इथं समजून घेणं आवश्यक आहे. इथं बघा, आयोगाने काय केलं आहे, इथं मराठीमध्ये अनुसूची दिली आहे, इंग्लिशमध्ये शेड्यूल दिलं आहे. आता ह्याच प्रकारचे जे शब्द आहेत, आता ह्याच प्रकारचे शब्द आपल्याला आधी माहिती असलं पाहिजे की अनुसूचीला इंग्लिशमध्ये शेड्यूल म्हणतात किंवा परिशिष्ट वगैरे म्हणतात. पुढे आहे बघा, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न बघा काय लिहिलेलं आहे पुढच्या प्रश्नामध्ये. बघा इथं काय लिहिलं आहे, परिशिष्टामध्ये. हां. आणि इंग्लिशमध्ये बघा त्याचं शेड्यूल लिहिलेलं आहे. पण जर मराठीमध्ये इथं अनुसूची लिहिलेलं आहे, मग आपल्याला माहिती असलं पाहिजे अनुसूची, शेड्यूल किंवा परिशिष्ट हे एकच शब्द आहे किंवा एकाच गोष्टीशी निगडीत आहे, हे आपल्याला आधी माहिती असलं पाहिजे. प्रश्नामध्ये काय विचारलं आहे बघा, केंद्र आणि राज्यामधील अधिकारांचे विभाजनाशी संबंधित कोणतं शेड्यूल आहे. आता ही खालची जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही आहे रोमन अंकामध्ये. हां. म्हणजे असं VI वगैरे अशा टाईपमध्ये अशी आकडेवारी दिलेली आहे. आता हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपल्याला 1 ते 12 माहिती आहेत, आपल्या 12 अनुसूच्या आहेत हे माहीत आहे, पण त्याला रोमन अंकामध्ये कसं रिप्रेझेंट करतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला अचूक उत्तरापर्यंत लगेच जाता येईल. हां. तर याचं जे 1 ते 20पर्यंत तुम्हाला मी रोमन अंक लेक्चरच्या शेवटी दिलेले आहेत ते तुम्ही पाठ करून ठेवा. म्हणजे त्याने काय होईल की तुम्हाला क्वेश्चन सॉल्विंग आहे, क्वेश्चन जो आलेला आहे तो सॉल्व करायला इझी पडेल. आणि अशा प्रकारचं काही जो आयोग कन्फ्युजन करतो आणि पेपरच्या टायमिंगमध्ये आपल्याला कसं होतं, पेपर सॉल्व करायच्या नादात आपण हे जास्त लक्ष देत नाही, सगळंच असं कन्फ्युजन होऊन जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न काय आहे
की हा आत्ताचा लेटेस्टचा प्रश्न आहे बघा. कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे? इथं उत्तर दिलेलं आहे बघा, 8व्या परिशिष्टामध्ये. म्हणजे बघा इथं शब्द फिरवला परिशिष्ट, पण एखाद्या म्हणजे जो इंग्लिशमधून अभ्यास करत आहे, शक्यतो सगळे मराठी माध्यमातूनच करत असतात, पण हे शेड्यूल हे असे शब्द आहेत ना, इथं मी पुढे तुम्हाला दिलेलं आहे की हे सगळे शब्द काय, अनुसूची, परिशिष्ट, शेड्यूल हे सगळे एकच आहेत. फक्त हे पाठ करून ठेवा की अनुसूचीला परिशिष्ट म्हणतात किंवा शेड्यूल म्हणतात. पुढे जाणं असं पण आयोग करू शकतो. ठीक आहे. मग आता चालू करूयात आजच्या लेक्चरला. ह्या झाल्या आता PYQ आपण पाहिले. काय काय PYQ मधून कळालं की प्रश्न रिपीट होत नाहीत, पण त्याचे टॉपिक रिपीट्स होत आहेत. आणि आयोग काय करतोय की शब्दांची म्हणजे जे काय शब्दरचना आहे त्याची हेरफेर करतोय आणि त्यानुसार कन्फ्यूज करतोय विद्यार्थ्यांना. मग ही आपल्याला असं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. आता या संदर्भात आपण सुरू करूया. तिथून इथं पहिल्यांदा काय पाहायचं आहे की आपण काय आजच्या लेक्चरमध्ये असणार आहे. काय असणार आहे, ह्या अनुसूचीची किंवा परिशिष्टाची जी काही पार्श्वभूमी आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी, जशी आपल्याला घटना निर्मिती संदर्भात विचारतात बघा, डेट्स वगैरे विचारतात किंवा कोणत्या कायद्यामधून किंवा काय म्हणतात त्याला, ह्या समितीचे अध्यक्ष कोण होते वगैरे अशा टाईपमध्ये विचारतात. म्हणजे ती झाली ऐतिहासिक पार्श्वभूमी. तशीच ह्या अनुसूचीची काही आहे का किंवा कोणत्या कायद्यामधून ही अनुसूची घेतली आहे का. बरं, ही अनुसूची किंवा परिशिष्ट म्हणजे काय असते. ठीक आहे. ह्याची एकूण संख्या सगळ्यांना माहिती आहे की 12 आहे. ठीक आहे. पण ज्या आधीची मूळची संविधान होतं त्यामध्ये किती होत्या, 8 अनुसूच्या होत्या. नंतर काय झालं की घटना दुरुस्ती करून अजून 4 ॲड केल्या, म्हणजे टोटल किती झाल्या आपल्या 12 अनुसूच्या झाल्या. ठीक आहे. आता ह्या सर्व अनुसूच्या आहेत, त्यांची लिस्ट आणि त्यांचे अर्थ आणि त्या संदर्भातल्या काय सुधारणा असतील किंवा कुठल्या घटना त्यांच्या संदर्भात ज्या काही घटना दुरुस्ती असतील, हे सुद्धा ह्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलेलं आहे. आणि त्याचबरोबर काही फॅक्ट्स आहेत ते पण तुम्हाला दिलेले आहेत की एक समग्र असं तुमचा अभ्यास व्हावा आणि एक तुम्हाला कॉन्फिडन्स यावा की ह्या टॉपिकमधून माझा एकही प्रश्न सुटणार नाही. आणि 100% ह्या टॉपिकवर एक प्रश्न असतो कोणत्याही एक्झाममध्ये घ्या तुम्ही. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा काय पाहूयात आपण, याची पार्श्वभूमी पाहूयात. काय बघा इथं दिलेलं आहे. ब्रिटिशकालीन उगम काय सांगतोय की भारत सरकारचा जो कायदा होता कधीचा, 1935चा. ह्या कायद्याने काय झालेलं आहे, ही अनुसूचीची संकल्पना जोडण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता हेतू काय होता ह्या अनुसूचीचा, कशासाठी जोडली असेल ही अनुसूची. तर हा कायदा जो होता कुठला 1935चा, हा कसा होता, मोठा होता, तपशीलवार होता. त्यामध्ये मुख्य कलमामध्ये प्रशासकीय तपशील, याद्या किंवा नियम भरल्यास कायदा क्लिष्ट झाला असता. म्हणून काय केलं त्यांनी, सोपा करण्यासाठी कायदे तज्ज्ञांच्या महत्त्वाच्या याद्या कायद्याच्या शेवटी स्वतंत्रपणे जोडल्या. आता आपल्याला माहीत आहे आपलं संविधान काय आहे, एक नियमांचा समूह आहे. आता हा जो नियमांचा समूह आहे त्यामध्ये अजून जर जास्त इन्फॉर्मेशन ॲड केली असते. आता बघा आधीच किती अनुच्छेद आहेत, एकूण किती अनुच्छेद आहेत, 395 आहेत. आणि त्याच्यामध्ये ही बाकीची इन्फॉर्मेशन तिथं जर ॲड केली असती तर ते समजण्यासाठीही थोडं क्लिष्ट गेलं असतं, म्हणजे अवघड गेलं असतं. आणि जे काय आपले संविधान आहे ते अजून खूप मोठ्या प्रमाणात मोठं झालं असतं. त्यामुळे काय केलं कायदे तज्ज्ञांनी की हे जे आहे अनुसूच्या आहेत त्या ॲट दी एंड जोडल्या. आता 1935च्या मूळच्या कायद्यामध्ये एकूण किती अनुसूच्या होत्या, 10. बघा 1935च्या कायद्यामध्ये 10 होत्या. आपल्या मेन संविधानामध्ये, मूळच्या संविधानामध्ये 8 होत्या आणि पुढे जाऊन काय झालं 12 झाल्या. हे फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा. याच कायद्यात पहिल्यांदा काय केलेलं होतं की केंद्र आणि प्रांतामध्ये अधिकारांचे विभाजन करण्यासाठी 3 स्वतंत्र याद्या तयार केलेल्या होत्या. यामध्ये संघ, प्रांतिक आणि समवर्ती सूचिया तयार करण्यात आलेल्या होत्या. पुढे काय झालं, याचा समावेश पुढे गेला 7व्या अनुसूचीमध्ये केला गेला. ठीक आहे. नेक्स्ट काय, ही झाली 1935च्या कायद्याची स्थिती. नंतर काय झालं, संविधान सभेचा निर्णय आणि मूळ संविधान जे की आपलं 1950 आणि 1949 ते 1950 पर्यंत जे काही झालेलं होतं घटना निर्मिती त्या संदर्भात, तिथं काय झालं बघा. इथं स्वातंत्र्यानंतर जेव्हा संविधान सभेने भारताचे संविधान तयार करण्यास सुरुवात केली तेव्हा 1935च्या कायद्याचा सखोल अभ्यास केला गेला. ठीक आहे. ह्या कायद्याचा सखोल अभ्यास केला. पुढे काय केलं, त्याची पुनर्रचना केली. संविधानाचा अंतिम मसुदा तयार करताना काय केलं, जुन्या ब्रिटिशकालीन अनुसूचींची, ह्या ज्या अनुसूच्या होत्या 10 अनुसूच्या, त्याची काय केली, पुनर्रचना करण्यात आली.
आणि स्वतंत्र भारताच्या गरजेनुसार म्हणजे जसा आपला भारत झालेला होता त्यानुसार त्यामध्ये काही बदल केले. ठीक आहे. मूळची संविधानिक स्थिती म्हणजे मूळ संविधानाची स्थिती जी कधीची 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकार करण्यात आले आणि 26 जानेवारी 1949ला ते देशात लागू झाले. या मूळ संविधानामध्ये 395 कलमे, 22 भाग आणि 8 अनुसूच्या होत्या. आता तुम्हाला आयोग काय करू शकतो, मूळचं संविधान स्थिती असं पण विचारू शकतो किंवा काय करू शकतो, ह्या डेट्स आहेत ना ह्या देऊन विचारू शकतो की अरे हां ह्यावेळी अनुसूच्या किती होत्या. म्हणजे असं UPSCच्या परीक्षेमध्ये पण तसं विचारतात की ह्याच्या अगोदर स्थिती कशी होती, स्वातंत्र्या अगोदर कशी स्थिती होती, किंवा प्रस्तावनेच्या बघा असा प्रश्न होता की ह्यामध्ये म्हणजे प्रश्नामध्ये जे शब्द आहेत ना समाजवादी, धर्मनिरपेक्ष वगैरे त्या संदर्भात तशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला होता. मग आयोग असं इथं सुद्धा असं करू शकतो की डेट्स देऊन त्याच्या संदर्भात विचारू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया काय आहे की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काय बदल झाले आणि नवीन अनुसूचींचा भर पडला. आता आपल्याला माहीत आहे आधीच्या किती अनुसूच्या होत्या, 10 नंतर किती झाल्या, 8 झाल्या. पुढे काय झालं, आता ह्याच्यामध्ये 4 ॲड केल्या म्हणजे टोटल किती झाल्या, 12. ह्या जाऊ द्या, ह्या किती झाल्या, 12 अनुसूच्या झाल्या. देशाच्या विकासासोबत काय लिहिलं आहे, सामाजिक आणि आर्थिक राजकीय गरजा बदलल्या. यामुळे काय झालं, संविधानात जे वेळोवेळी घटना दुरुस्ती करण्यात आली, अमेंडमेंट केली, त्यानुसार काय केलं, 4 अनुसूच्या अधिक जोडण्यात आल्या, ज्यामुळे आजची त्यांची स्थिती 12 संख्या झालेली आहे. ठीक आहे. आता हीच जी काही इन्फॉर्मेशन आपण वाचली समजली तीच आपण एक शॉर्टमध्ये पाहूया. काय आहे की उगम किती 1935चा कायदा, त्यामध्ये 10 अनुसूची, मूळ संविधान 26 जानेवारी 1950चं 8 आणि सध्याची स्थिती 26ची 12 अनुसूच्या. आता ह्या कशा जोडल्या, पुन्हा ह्यामध्ये अजून काय काय घडत गेलं ते त्याचं जे घटना दुरुस्ती आहे हे आपण पुढे पाहूयात. ही झाली ऐतिहासिक पार्श्वभूमी. ह्यामध्ये हे जे आहे माहिती आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. याचा आता अनुसूचीचा अर्थ, अनुसूची म्हणजे नक्की काय, जसं आज संविधानातील कलमांचा विस्तार आणि अधिक सविस्तर माहिती देण्यासाठी संविधानाच्या शेवटी जोडलेल्या स्वतंत्र याद्यांना अनुसूची किंवा परिशिष्ट म्हणतात. आता हे झालं अनुसूचीचा अर्थ. आता आपलं जे बुक्स असतं, जे रेफरन्स बुक असतं, ते रेफरन्स बुकच्या काय पाठीमागं सगळ्यात शेवटी काय असतं बघा, एक परिशिष्ट दिलेलं असतं, इंडेक्स वगैरे काय अशी डबल इंडेक्स असते बघा. त्यामध्ये काय दिलेलं असतं, असे शब्द दिलेले असतात, त्या शब्दाचा खाली पुढे नंबर दिलेला असतो. तशाच टाईपमध्ये ही आहेत, ह्या अनुसूच्या आहेत. म्हणजे आपण काय करू शकतो, त्या शब्दावर डिरेक्टली त्या पेजवर जाऊन तिथं लगेच इन्फॉर्मेशन वाचू शकतो. अशा टाईपमध्ये आपलं रेफरन्स बुकचं असतं. तसंच काम ह्या अनुसूचींचं आहे. त्यामुळे काय झालं, मुख्य कलमे वाचताना गोंधळ होत नाही आणि तपशीलवार माहिती स्वतंत्रपणे पाहता येते. ठीक आहे. अजून ह्याची एकूण संख्या किती आहे, 12. ही झालं ह्याचा अर्थ आणि टोटल संख्या. आता आपण काय करूया, ज्या अनुसूच्या आहेत त्या एक शॉर्टमध्ये पटकन रिव्ह्यू करूया, जेणेकरून आणि हे करताच काय करूया, पाठांतरसुद्धा करूया आणि लक्षात कसं ठेवायचं हे सुद्धा समजून घेऊयात. आणि हे पहा की आता जे लेक्चर चालू आहे ना ह्याच मध्ये तुम्ही पाठांतर करू शकता. म्हणजे आता काय करायचं, पहिली अनुसूची कशा संदर्भात आहे ती इथेच पाठ करून ठेवा, म्हणजे डबल त्यासाठी टाईम वेस्ट नको करायला. आधीच आपल्याकडे खूपच कमी कालावधी उरलेला आहे. ठीक आहे. चालू करूया. काय आहे आता ह्याचं जे डिस्क्रिप्शन एक्सप्लेनेशन आहे हे पुढे मी दिलेलं आहे, विस्तारित दिलेलं आहे, पण एक शॉर्टमध्ये एक रिव्ह्यू बघूया. आता पहिल्या अनुसूचीचा मुख्य विषय काय आहे की यामध्ये घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे आहेत. काय आहेत, जी घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची काय आहेत, नावे आणि त्यांची क्षेत्रे, म्हणजे नाव आणि क्षेत्र हे आहे. कुठल्या अनुसूचीमध्ये, पहिल्या. बदल झाल्यास यात दुरुस्ती होते. म्हणजे समजा घटक राज्य जे असतील, केंद्रशासित प्रदेश जे असतील त्यांच्या नावामध्ये किंवा त्यांच्या सीमामध्ये जर बदल झाला तर ह्या अनुसूचीमध्ये दुरुस्ती करायची असते. ठीक आहे. दुसरी अनुसूची कशा संदर्भात आहे तर ती आहे वेतन आणि भत्ते. राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश व महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे जे वेतन आणि भत्ते आहेत ते आहेत सेकंड शेड्यूलमध्ये. बघा, पहिली अनुसूची कशा संदर्भात होती, घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश त्यांची नावे आणि क्षेत्रे. सेकंड कशासाठी, वेतन आणि भत्ते. तिसरी अनुसूची बघा कशा संदर्भात आहे, जे काय आपले केंद्रीय मंत्री आहेत, खासदार, आमदार आणि न्यायाधीशांचे शपथेचे नमुने आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे,
तिसऱ्या अनुसूचीमध्ये शपथ आहे, सेकंडमध्ये वेतन, थर्डमध्ये शपथ. ठीक आहे, इथल्या इथं पाठ करा तुम्ही. चौथी कशा संदर्भात आहे तर राज्यसभेतील जागांचे वाटप, राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यसभेतील जागांचे वाटप. कुठल्या राज्यसभेतील? नक्की लोकसभेतील. चौथी अनुसूची. पाचवी बघा कशा संदर्भात आहे, SC/ST. इथं लक्षात ठेवा, SC/ST. पाचवी SC/ST. अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातींच्या प्रशासनाबाबत तरतुदी आहेत. या कुठल्या अनुसूचीमध्ये? पाचव्या अनुसूचीमध्ये. सहावी अनुसूची बघा, इथं लक्षात ठेवा AMTM. इथं मणिपूर नाही आहे, इथं काय बघा, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम या 4 ईशान्येकडील राज्यांच्या आदिवासी भागाचे प्रशासन इथे आहे. कुठल्या अनुसूचीमध्ये? सहाव्या अनुसूचीमध्ये. सातवी पाहून घ्या, केंद्र आणि राज्यामध्ये शक्त्यांचे विभाजन. हा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. इथं बघा, पहिलं काय आपण इथं रिव्हिजन मारूया. पहिल्यांदा पहिली घटक राज्ये, केंद्रशासित प्रदेश, त्यांची नावे आणि क्षेत्रे. सेकंड वेतन भत्ते. तिसरी शपथ. चौथं राज्यसभेतील जागांचे वाटप. पाचवी SC/ST. सहावी AMTM, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम. सातवी शक्त्यांचे विभाजन, सूच्या. नेक्स्ट काय आहे? आठवी कशाची आहे तर संविधानाने मान्यता दिलेल्या 22 अधिकृत भाषा. हा पण प्रश्न आपल्याला विचारलेला होता. मूळ संविधानात किती भाषा होत्या? 14 भाषा होत्या. आता किती आहेत? 22 आहेत. 9वी अनुसूची पहा, जमीन सुधारणा कायदा आणि न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण मिळालेले कायदे. ह्या संदर्भात बघा, ह्या ज्या 8पर्यंत ज्या आहेत त्या आपल्या मूळ संविधानामध्ये होत्या. आता इथून पुढच्या ज्या आहेत 9वी, 10वी, 11वी आणि 12वी, इथं डबल झालेलं आहे पण ठीक आहे. 9वी, 10वी, 11वी आणि 12वी हे अमेंडमेंट केलेले आहेत. बघा, 9वीसाठी कुठलं? पहिलं कशा संदर्भात? जमीन सुधारणा कायदा आणि न्यायालयीन पुनर्विलोकन. 10वी पक्षांतर बंदी. 52वी घटना दुरुस्ती. पहिली घटना दुरुस्ती 1951ला 9व्या अनुसूचीसाठी जमीन सुधारणा कायदा. 10वी पक्षांतर बंदी. 52वी घटना दुरुस्ती 1985. ठीक आहे. 11वी अनुसूची खाली बघा, 11वी अनुसूची पंचायती राज. 11वी अनुसूची पंचायती राज, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. 73वी घटना दुरुस्ती कधीची? 1992ची. 12वी नगरपालिका, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. 74वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, 1992ची. 8, 9, 10, 11, 12. 8वी भाषा. 9वी जमीन सुधारणा पहिली घटना दुरुस्ती. 10वी पक्षांतर बंदी. 52वी घटना दुरुस्ती. 10वी पक्षांतर बंदी. 52वी घटना दुरुस्ती. 11वी पंचायती राज, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. 73वी घटना दुरुस्ती. 12वी नगरपालिका, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. 12वी नगरपालिका, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. 74वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, एकदा तुम्ही रिवाइंड करून परत ऐका म्हणजे पाठांतर होऊन जाईल. हां, आता ह्याच अनुसूच्या ज्या आहेत ह्याचं आपण डिटेलिंग पाहूयात आता. आणि त्या संदर्भात जे काही महत्त्वाची कलमे आहेत की त्यामध्ये अमेंडमेंट करताना वापरले जातात ते सुद्धा पाहूयात. बघा, पहिली अनुसूची फर्स्ट शेड्यूल. विषय काय आहे? भारतातील आपल्याला माहिती आहे 8वा. चला काय आहे की राज्य आणि केंद्रशासित प्रदेश नावे आणि त्यांच्या भौगोलिक सीमा या संदर्भात पहिली अनुसूची. त्यामध्ये बघा आता 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश. नवीन राज्य बनल्यास सीमा बदल याच अनुसूचित करता येतो, बदल करावा लागतो. ठीक आहे, महत्त्वाची कलमे कलम 1 आणि कलम 4. कलम 1 आणि कलम 4 हे कलम 1 भारत म्हणजेच इंडिया हा राज्याचा संघ असेल आणि कलम 4 हे ह्या अनुसूचीशी संबंधित आहे. नवीन राज्याची निर्मिती, जेव्हा देशात नवीन राज्य तयार केले जाते म्हणजेच काय 2014मध्ये जसं आंध्र प्रदेशातून तेलंगणा वेगळे झालं किंवा एखाद्या राज्याची सीमा बदलली जाते तेव्हा संविधानाच्या पहिल्या अनुसूचीत बदल करावा लागतो.
म्हणून ही कलमं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ही झाली पहिली अनुसूची. आता नेक्स्ट पाहूयात. सेकंड शेड्यूल काय आहे? वेतन भत्ते. काय? वेतन भत्ते. विषय: भारतातील प्रमुख घटनात्मक पदाधिकाऱ्यांचे पगार, भत्ते, वेतन, पेन्शन यांचा तपशील कशामध्ये आहे? सेकंड शेड्यूलमध्ये. कोणाकोणाचा समावेश होतो बघा. राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा, विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, राज्यसभा, विधान परिषद सभापती आणि उपसभापती, सर्वोच्च व उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, महालेखापाल यांचा पगार सगळा कुठल्या अनुसूचीमध्ये असतो? सेकंड शेड्यूलमध्ये. ठीक आहे, आता ही जी नावं आहेत ही सुद्धा तुम्ही पाठ करा आणि त्या संदर्भातले जे कलमं आहेत हा तुम्हाला होमवर्क असेल. आता हे जे कलमं आहेत ना, ह्या कलम कोणत्या कोणत्या संविधानिक पदांच्या बाबत आहेत हे तुम्ही शोधून काढा आणि ते तुमच्या नोट्समध्ये ॲड करा. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. तिसरी अनुसूची कशा संदर्भात आहे? शपथ. तिसरी अनुसूची शपथ. विषय: काय? महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताना घ्यायच्या शपथेचे नमुने कशामध्ये दिलेले आहेत? तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेले आहेत. इथे कोणाकोणाचा समावेश होतो पहा. केंद्रीय मंत्री, संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार, खासदार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, महालेखापाल, राज्यांचे मंत्री, राज्य विधिमंडळ निवडणुकीतील उमेदवार, आमदार. ठीक आहे, ह्यांचा समावेश यांच्या ज्या शपथा आहेत त्या कशामध्ये असतात? थर्ड शेड्यूलमध्ये असतात. आता मेन महत्त्वाचा मुद्दा जिथं आपल्याला आयोग 100% फसवतो की यामध्ये कोणाकोणाच्या शपथा नाही आहेत, तर एक लक्षात घ्या. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल हे तिघच आहेत बघा. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांच्या शपथांचे नमुने हे ह्या थर्ड शेड्यूलमध्ये नाहीत. हे कुठे आहेत? तर त्यांचे जी कलमं आहेत, जिथं त्यांचं जे उल्लेख आहे संविधानामध्ये, तिथं त्यांचं शपथेचे नमुने दिलेले आहेत. जसं की राष्ट्रपतींसाठी कलम 60 दिलेला आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. लक्षात ठेवण्याची काय सोपी ट्रिक काय आहे की बघा इथं आधी पगार ठरतो आणि मगच माणूस कामाची शपथ घेतो. म्हणजे दुसरी अनुसूची पगार आणि तिसरी अनुसूची शपथ. आता ह्या अनुसूचीच्या संदर्भात घटना दुरुस्ती झालेली होती. कोणती? 16वी घटना दुरुस्ती. कधी झालेली होती? 1963. कशा संदर्भात? शपथ आणि वचननाम्याची प्रारूपे अंतर्गत 2 नवीन शब्दांचा समावेश करण्यात आलेला होता. म्हणजे ही जी लोक जी शपथ घेतात त्या शपथेमध्ये काय 2 शब्द जोडण्यात आलेले होते? एक सॉवर्निटी आणि दुसरा आहे इंटिग्रिटी, सार्वभौमत्व आणि अखंडता. ही 2 शब्द आहेत ते यांच्या शपथेमध्ये जोडण्यात आलेली होती. आता हे पण तुम्हाला होमवर्क आहे की ही जे कलमं आहेत ह्या संदर्भात कलमं आहेत त्या कलमांचे जे काय पद आहेत ती तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहा. कलम 75, 84, 99. जसं आत्ता राष्ट्रपतीचं कलम 60मध्ये लिहिलं आहे तसं हिथं सुद्धा कलम 148. ह्या संदर्भात ज्या शपथेचे नमुने आहेत तिथं तुम्हाला ते दिलेले आहेत. ठीक आहे, ही झाली तिसरी अनुसूची. 3 अनुसूच्या आपण पाहिलेल्या आहेत. पहिली अनुसूची कशा संदर्भात होती? घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे प्लस काय सीमा. सेकंड काय होती? पगार. तिसरी आहे शपथ. आता चौथी अनुसूची पाहूयात. चौथी अनुसूची काय आहे? राज्यसभेतील जागांचे वाटप. कशा संदर्भात? भारतातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला जे आपल्या राज्यसभेमध्ये जागा मिळते, किती जागा मिळतील याचे वाटप कशामध्ये असते? चौथ्या अनुसूचीमध्ये असते. नियम काय आहे? हे जागांचे वाटप संबंधित राज्यांच्या लोकसंख्येवर आधारावर ठरवले जाते. उदाहरणार्थ काय आहे की सर्वाधिक लोकसंख्या असलेला उत्तर प्रदेशला सर्वाधिक जागा आहेत. ठीक आहे, म्हणजे चौथ्या अनुसूची कशा संदर्भात? राज्यसभेतील जागांच्या वाटपासंदर्भात. कलम बघा कोणता आहे? कलम 4 आणि कलम 80. ठीक आहे, ही झाली चौथी अनुसूची. आता पाचवी पहा. पाचवी अनुसूची काय सांगितलेलं तुम्हाला? SC ST. आता बघा काय आहे? देशातील अनुसूचित क्षेत्रे, शेड्यूल एरियाज आणि शेड्यूल ट्राईब्स यांच्या प्रशासन व नियंत्रणाबाबत विशेष तरतुदी ह्या 5व्या अनुसूचीमध्ये दिलेल्या आहेत. महत्त्वाचं काय की आता बघा इथं बघा आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम काय सांगितले? वगळता. म्हणजे हे सोडून हे ह्याच्यामध्ये येत नाहीत. कोणती राज्य? AMTM वाली राज्य यामध्ये येत नाहीत. वगळता भारतातील इतर सर्व राज्यांमधील आदिवासी भागांसाठी ही अनुसूची लागू होते.
आता ह्या अनुसूची संदर्भात जे काही अधिकार आहेत ते कोणाकडे आहेत बघा. अशा भागांमध्ये राष्ट्रपती आणि कोणाला, राज्यपालाला प्रशासनाचे विशेष अधिकार दिलेले असतात. कलम इम्पॉर्टंट कोणता आहे, 244. ठीक आहे, हे कलम यासाठी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पाहूयात. 6वी अनुसूची, 6th शेड्यूल, AMTM काय, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. ईशान्य भारतातील 4 विशिष्ट राज्ये त्यांच्या प्रशासनासंदर्भात विशेष तरतुदी. आता यामध्ये काय, ADC म्हणजेच काय की स्वायत्त जिल्हा परिषदा. या भागांमध्ये काय असतं की ज्या आदिवासी संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी काय करतात की ADC स्थापना करतात, स्वायत्त जिल्हा परिषदा. आणि त्यांच्या थ्रू कायदे वगैरे करणं, ज्यांच्या जे कल्चरल काय ॲक्टिव्हिटीज असतील त्यानुसार जी समूह असेल तिथला, त्यानुसार इथं हा कायदा केला जातो. हा अधिकार तिथला लोकलला म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला तो हाताळला जातो. कशामध्ये, 6th शेड्यूलमध्ये. हे तर कन्फ्युजन होण्यासारखं आहे. 5वी आणि 6वी अनुसूची नीट लक्षात ठेवा. 5वी कशा संदर्भात आहे, ह्याच्यावर वगळून बाकीच्या राज्यांसाठी आहे, SC ST. आणि हे 6वी आहे ती AMTM साठी. नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे बघा, 49वी घटना दुरुस्ती. बघा इथं काय कुठला, तो त्रिपुरा राज्य 84 आहे. आदिवासी राज्य म्हणून मान्यता देण्यात आली. स्वायत्त जिल्हा परिषद तिथे स्थापन करण्याची अनुमती दिली. आता बघा इथं बघा ते सोनम वांगचुक आहेत, ते लडाखला ह्या 6th शेड्यूलमध्ये स्थान मिळवण्यासाठी ते हे करत होते, आंदोलन करत होते. मग त्यामुळे ही अनुसूची चर्चेमध्ये होती. त्यामुळे ही नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. कलम बघा कोणता आहे, 244 आणि 275 कलमासंदर्भात आहेत. 7वी अनुसूची, आता ही PYQ मध्ये आहे आपल्याला. हां, ठीक आहे. 7व्या अनुसूचीमध्ये काय आहे, अधिकारांचे विभाजन. अनुसूचीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये कामांचे आणि अधिकारांचे विभाजन करण्यात आलेले आहे. 3 लिस्ट आहेत, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट. कोणती, युनियन, स्टेट, कॉन्करंट लिस्ट. या विषयावर आता बघा, पहिली बघा युनियन लिस्ट. यातील विषयांवर फक्त कोण कायदे करू शकते, तर संसद. युनियन लिस्टवर फक्त संसद कायदे करू शकते. उदाहरणार्थ बघा कोणते कोणते आहेत, संरक्षण, परराष्ट्र धोरण, रेल्वे, बँकिंग. आता यासारखे किती विषय आहेत, एकूण 100 विषय आहेत. ठीक आहे. आता स्टेट लिस्टमध्ये यातील विषयांवर सामान्यतः फक्त राज्य सरकार कायदे करते. उदाहरणार्थ काय दिलेत बघा, पोलीस, सार्वजनिक आरोग्य, शेती, कारागृह यासारख्या 61 विषय आहेत. आता समवर्ती सूची जी की कॉन्करंट लिस्ट आहे, या विषयावर कोण कायदे करू शकते बघा, केंद्र आणि राज्य हे दोन्ही सरकारी कायदा करू शकतात. परंतु वाद झाल्यास केंद्राचा कायदा श्रेष्ठ ठरतो. उदाहरणार्थ शिक्षण, जंगल, विवाह आणि घटस्फोट. यात सध्या किती विषय आहेत, 52 विषय आहेत. कलम 246. म्हणजे हे कलम जे दिलेले आहे ते आपले जे 395 अनुच्छेद आहेत ना, तर त्यामधले जे कलम आहेत त्या संदर्भातली ही कलम आहेत. मग तिथं त्याचा ह्या शेड्यूलचा वापर तिथं केला जातो किंवा तिथं अमेंडमेंट करताना ह्याचा एक रेफरन्स घेतला जातो. अशा टाईपमध्ये हे आहे. ठीक आहे. युनियन लिस्टवर कोण कायदा करते, संसद. स्टेट लिस्टवर राज्य आणि कॉन्करंट लिस्टवर संसद आणि राज्य दोघंही कायदा करू शकतात. ही झाली 7वी. आता ही 8वी पाहूया. 8वी कशा संदर्भात आहे, भाषा. 8वी भाषा, अधिकृत भाषा. आता ते आपल्या आता करंटमध्ये होतं बघा, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे ही पण इम्पॉर्टंट आहे. हे अधिकृत भाषेच्या अनुसूची ही सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये कुठल्या भाषा आहेत आणि ह्यामध्ये हे जरा टॅली करून पहा घरी. संविधानामध्ये मान्यता दिलेल्या भारताच्या अधिकृत भाषांची यादी यात आहे. मूळ संविधानामध्ये किती भाषा होत्या, 14. पण आत्ता किती आहेत, 22. महत्त्वाचं काय बघा, ह्यामध्ये इंग्रजी आणि राजस्थानी या भाषा समाविष्ट नाहीत. ठीक आहे. इथे तुम्हाला यादी दिलेली आहे 22 भाषांची. आसामी, बंगाली, बोडो, डोंगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू ह्या 22 भाषा आहेत. आता ह्या प्रत्येक भाषा हे करण्यासाठी त्यामध्ये काय काय अमेंडमेंट केलेले होते. आता थोडेफार अमेंडमेंट इथे पाहूयात.
जेणेकरून तुम्हाला एलिमिनेशनला सोपं जाईल. आता 21वी घटना दुरुस्ती आहे ती कशा संदर्भात होती, तर सिंधी भाषेचा समावेश. 21 सिंधी 1967. 71वी बघा, 71वीमध्ये काय आहे की कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी 3 भाषा आहेत. 71मध्ये 3 भाषा आहेत. 92 बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली या भाषांचा समावेश. 21मध्ये सिंधी, 71मध्ये कोकणी, मणिपुरी, नेपाळी, 92मध्ये बोडो, डोंगरी, मैथिली, 96मध्ये काय केलं बघा, जो ओरिया अशा भाषेचा उच्चार बदलवून काय केला, ओडिया केला. ही 96वी. कलम बघा कोणताही इम्पॉर्टंट आहे की 344 आणि 351 हे या शेड्यूलच्या संदर्भात आहे. ठीक आहे, 8पर्यंत आपल्या अनुसूच्या झालेल्या आहेत. एकदा परत तुम्ही रिवाईज करा आणि हे लेक्चर डबल ऐकले ना की तुमचं पाठ होऊन जाईल. पुढची पाहूयात 9वी अनुसूची. कशा संदर्भात, न्यायालयीन संरक्षणाचे कायदे. विषय काय होता, तर जमीनदारी प्रथा बंद करणे आणि जमीन सुधारणा, लँड रिफॉर्म्स कायद्यांना कोर्टापासून वाचवणे. कधी जोडली, पहिली जी घटना दुरुस्ती होती आपली संविधानाची त्यामध्ये 9वी अनुसूची जोडलेली आहे. 1951मध्ये. कोणाच्या कालखंडामध्ये, पंडित नेहरूंच्या कालखंडामध्ये. ठीक आहे, मग आता असा प्रश्न विचारू शकतो 9वी अनुसूचीचं जे काय अमेंडमेंट झालेलं होतं ते कोणाच्या कार्यकाळामध्ये झालेलं होतं. ठीक आहे, नियम काय, यात टाकलेल्या कायद्यांना न्यायालयात आव्हान देता येत नाही आणि जरी आता काही अपवादात्मक स्थितीमध्ये कोर्ट यात हस्तक्षेप करू शकते. म्हणजे ही कशा संदर्भात होती, तर लँड रिफॉर्म्स जे होते, संपत्तीचा कायदा आपल्याला होता फंडामेंटल राईट्समध्ये, संपत्तीचा अधिकार होता फंडामेंटल राईट्समध्ये, तो चेंज करून ह्यामध्ये टाकलेला होता. तर त्या संदर्भातलं हे घटना दुरुस्ती आहे. कलम बघा कलम 31B हे या अनुसूचीच्या संदर्भात आहे. इम्पॉर्टंट आहे बघा, हे अनुसूची खूप महत्त्वाची आहे. यामध्ये इम्पॉर्टंट काय की पंडित जवाहरलाल नेहरू, पहिली घटना दुरुस्ती 1951, कलम 31B आणि जमीन सुधारणा कायदा. ह्यामध्ये काय केलं की जे काय न्यायालयाला काय दिलेलं आहे की पुनर्विलोकनाचा अधिकार दिलेला आहे की जे काही संविधान विरोधीचे कायदे असतील तर ते पाहू शकतात आपलं सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालय. ही झाली 9वी. पुढचा आहे अँटी डिफेक्शन लॉ. आता हा म्हणजे काय की पक्षांतर बंदी. ही त्यावेळी काय झालेलं होतं ते एक टॅगलाईन होती काहीतरी, एक आयाराम गयाराम अशा टाईपमध्ये होते ते, एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये असं त्यावेळेस काहीतरी घटना घडलेली होती. त्यामध्ये हे पक्षांतर बंदी कायदा करणं गरज वाटते त्यावेळेस. ही अनुसूची मूळ संविधानामध्ये नव्हती. इथे बघा सांगितलं, राजकीय नेत्यांच्या स्वार्थासाठी होणाऱ्या पक्षांतरामुळे सरकारे अस्थिर होत होती. म्हणूनच 52व्या घटना दुरुस्तीद्वारे 1985मध्ये ही संविधानात जोडली गेली. उद्देश माहिती आहे, निवडणुकीनंतर आमदार खासदार यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ह्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारू नयेत ह्यासाठी. ठीक आहे, जर एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने स्वेच्छेने पक्षाचा राजीनामा दिला किंवा पक्षाच्या आदेशाविरुद्ध जे काही व्हीप जाऊन मतदान केले तर त्याचे सभासदत्व रद्द होऊ शकते किंवा अपात्र होऊ शकतो तो. ठीक आहे, अपवाद काय बघा इथं, 2/3 2/3 पेक्षा जास्त आमदार किंवा खासदार एकत्र येऊन दुसऱ्या पक्षात सामील झाले तर ते पक्षांतर मानले जात नाही, त्यांचे पद सुरक्षित राहते. म्हणजे जर एकटा गेला तर तो अपात्र आणि 2/3 लोक गेली तर ते ह्या कायद्याअंतर्गत येत नाही. ठीक आहे, आता इथं हे डबल झालं. अंतिम निर्णय कोणाकडे असतो बघा, हे जे घटना आहे हे असं जर घडलं तर ह्याचा अंतिम निर्णय कोण घेतो, तर सदस्यत्वाला अपात्र ठरवण्याचा अंतिम निर्णय हा सभागृहाचा अध्यक्षांना, स्पीकरला किंवा संबंधित सभागृहाच्या चेअरमनला असतो. ठीक आहे, इथं कोण, राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान किंवा मिनिस्टर किंवा राज्यपाल यांचा इथं काही संबंध नाही. लक्षात ठेवा, इथं तुमचं कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता आहे. इथं अधिकार कोणाला आहे बघा, संबंधित सभागृहाच्या अध्यक्षाला आहे अँटी डिफेक्शन लॉ अंतर्गत. कलम कोणता आहे, 102 आणि कलम 191. ठीक आहे, लक्षात ठेवा. अपवाद
आणि अध्यक्ष तिथला स्पीकर आणि चेअरमन. कधीचे? 1985ची. नेक्स्ट काय? 11वी पंचायती राज, ग्रामीण प्रशासन, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संबंधित ही अनुसूची आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना अधिकार व कामे देणे ही या संदर्भात ही अनुसूची आहे. कधी जोडली गेली? तर 73वी घटना दुरुस्ती झालेली 1992ला, त्याद्वारे ही ॲड केलेली आहे. विषय बघा, गावाच्या विकासासाठी एकूण किती विषय आहेत? 29. उदाहरणार्थ शेती, पिण्याचे पाणी, रस्ते इत्यादी दिलेले आहेत. हे ह्याच्यामध्ये आहे. कलम काय? 243G. ठीक आहे. आपल्याला पंचायती राजचा टॉपिक आहे, तो पण आपण इन डिटेलमध्ये पाहणारच आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. पण इथे लक्षात ठेवा की हे 11वी अनुसूची कशा संदर्भात आहे? पंचायती राज, ग्रामीण प्रशासन, हे महत्त्वाचं आहे. 11वी अनुसूची ग्रामीणसाठी आहे आणि घटना दुरुस्ती ही 73वी आहे. ठीक आहे. 12वी पहा. 12वी कशा संदर्भात आहे? शहरी प्रशासन. काय? शहरी प्रशासन, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका. आता इथं काय पण म्हणजे काही शब्द देऊ शकतात की नगरपालिका, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, शहरी प्रशासन. म्हणजे तिथं शब्दामध्ये कन्फ्यूज होऊ नका. नीट लक्ष, तिन्ही शब्द सारखे म्हणजे तिन्हीचा अर्थ एकच. विषय काय? शहरी भागातील नगरपालिका आणि महानगरपालिकांना अधिकार व कामे देणे. कधी जोडली? 74व्या घटना दुरुस्तीद्वारे जोडली गेली. विषय संख्या काय? शहरांच्या विकासासाठी यात किती? 18 विषय आहेत. पाणी पुरवठा, अग्निशामक दले, रस्ते आणि पूल. ठीक आहे. कलम कोणतं? 243W. आधीचं काय? 243G. हे तर W. नीट लक्षात ठेवा. ॲट दी एंड आलो आहोत आता. इथं हे तुम्हाला रोमन अंक दिलेले आहेत. ठीक आहे. हे एकदा पाहून घ्या, पाटीवर लिहून काढा. 2-3 वेळा लिहून काढल्यानंतर तुम्हाला लक्षात राहील की कसे आहेत. 1ला काय? 1ला 1 रेष, 2ला 2 रेषा, 3ला हे तुम्ही 1 to 10 केलं का नाही की तेच इथं फक्त थोडंसं इथं काय केलेलं तर जे x आहे म्हणजे 10 आहे त्याच्या पुढं हे जे इथली जी लिस्ट आहे हेच पुढं टाकलेली आहे, ॲड केलेली आहे. बघा इथं बघा काय केलेलं आहे. आपल्याला काय खालचं एवढं ह्याचं हे काय इम्पॉर्टंट नाही. आपल्याला इथून इथपर्यंत इम्पॉर्टंट आहे. पण आपलं कन्फ्युजन कुठं होतं? हे 4, 5, 6, 7, 8 हे इथं जरा कन्फ्युजन होतं थोडंफार. ठीक आहे. आणि सॉरी हे 9वं वालं. बाकीचं नाही काय एवढं. पण हे तुम्ही 2-3 वेळा लिहून काढलं ना की तुमचं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आता थांबूया तिथपर्यंत. पुढच्या अशाच प्रकारचं पुढचं लेक्चर असणार आहे पॉलिटी संदर्भात. मे बी राष्ट्रपतीचं असेल किंवा प्रिॲम्बलवरती घेऊयात, म्हणजे तो टॉपिक हे कवर होईल. ठीक आहे. आणि अशाच प्रकारचे काही लेक्चर्स आहेत म्हणजे जे काही PYQ आहेत ते आता कंबाईनच्या वेळेस घेतलेले होते. त्याचे पण लेक्चर्स जे आहेत म्हणजे ते रिव्हिजन सिरीज टाईपमध्ये आहेत पण कंप्लीट केलेलं आहे. त्यामध्ये ओव्हरऑल जे काय त्या संदर्भात प्रश्नाच्या संदर्भात जे काही 360 अँगलनी सगळा अभ्यास करून असं ते व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मवरती टाकलेले आहेत ते पाहू शकता. ठीक आहे. थँक्यू.